माजी आमदार राम सातपुते यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी माजी आमदार राम सातपुते जल्लोषात सहभागी असताना त्यांना झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। मात्र या घटनेने नवे वळण घेतले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती दिली। माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। तपास सुरू असून चौकशीत सर्व उलगडा होईल। पोलिसांना स्वतंत्रपणे चौकशी करू द्या। चौकशीत जे नाव पुढे येईल त्यावर कारवाई होईल। कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी दिला। जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल। कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल। त्यामुळे त्याचा तपास चालू आहे। तपासामध्ये जर हा विषय तपासामध्ये उलगडा होईल, कोणी दिला किंवा नाही दिला, मोकळा थ्रेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल। याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काही कारण। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राम सातपुते यांनी थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आरोप करत राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याने त्यांनीच हा कट रचला असा दावा केला। मुळात ही एक प्रवृत्ती आहे आणि मी याच्या विषयामध्ये स्पष्ट बोलणार नाही, परंतु राजकीय ज्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येत आहे असे काही लोक मिळून या विषयामध्ये काही कट रचतायत। अशा गोष्टी काही पुढे येत आहेत। LCBची टीम असेल किंवा पोलिसांची टीम असेल किंवा सगळे एकंदरीत इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल या विषयामध्ये कसून चौकशी करतायत। याच्या वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत। माळशिरस तालुक्यातल्या काही लोकांचा याच्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते। त्या विषयामध्ये एकेकाला बोलवून तपास सुरू आहे। तर मी काही फार बोलणार नाही। याच्यावरती जे काही कायद्याने असेल, पोलीस यंत्रणा असतील ते या विषयामध्ये कारवाई करतील। धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील हे काही लोकांना पुढे करून अशा पद्धतीने काही प्रकार सुरू आहे असं एक आमच्या कानावर येतं आहे। मुळात संविधानिक मार्गाने यांनी ही निवडणूक आम्ही लढवली आणि भविष्यातही लढवू। राम सातपुते कायदा मानणारा माणूस आहे, संविधानाने चालणारा। मी एज्युकेटेड आहे, मी BTech आहे। अशा पद्धतीने जर ठोकशाहीची भाषा करत असतील तर याला राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि सर्व नेत्यांनी अतिशय सिरियस घेतलेला आहे। सातपुते यांच्या या आरोपामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे। याबाबत आमदार उत्तमराव जानकर यांना विचारले असता त्यांनी मुर्दा माणसाला कोण मारणार हा एवढा मोठा विषय नाही असे वक्तव्य केले। धराधरी झाली, ढकलाढकली झाली, फार मोठा काही विषय नव्हता त्याच्यामध्ये आणि पालकमंत्र्यांनी आपलं त्याच्यावरती आपलं काय म्हणतो सांगण्याचा प्रयत्न केला असेल। यापेक्षा जास्त काय त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे आणि इलेक्शनमध्ये होतं ते उत्साहाच्या भरात सगळे कार्यकर्ते असतात। त्यांना आता माजी आमदाराला कोण आता त्याच्या हत्येचा कट रचणे इतपत तुम्हाला वाटतं काय असं आगावपणा केला तो असा तो पिस्तूल नसतं का गोलाला ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली। त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले। इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये। आणि मुर्दाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं त्याला? आम्ही मैदानामध्ये लढाई करणारी माणसं आहे, अशी काय चोरी छुपे आणि तो काय राजकीय विरोधक आहे त्याच्यासाठी हे करावं आणि राम सातपुतेसाठी करावं हे काय मला पटत नाही। त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या। जानकर यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पालकमंत्री गोरे यांनी उत्तमराव जानकर यांच्या वक्तव्याला फारसा अर्थ नसल्याचं स्पष्ट केलं। त्यांचा काही विषय नाही, त्यामुळे त्यावर बोलणे उचित नाही असे ते म्हणाले। तो त्यांचा विषय आहे। मी सांगितलं ना, अशा वक्तव्याला
फार गांभीर्याने घेऊ नये आणि त्यांनाही फार गांभीर्याने घेऊ नये. आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही, माझं म्हणणं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून नेमका कट होता की केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. पोलीस तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.